ओके, चलो वेलकम टू न्यू व्हिडिओ स्वराज्य कोटा अकॅडमी. मी सावंत सर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वराज्य कोटा अकॅडमी. आता केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक चालू होता. मागच्या पार्टमध्ये पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की केमिकल बॉन्डिंग मध्ये मी काय डायरेक्ट ऑक्टेट रूल ह्या कोसेलन फिसेलन थेरी असलं काही पोरांना शिकवत बसलेलं नाही. डायरेक्ट तुम्ही समजून घ्या. ऑक्टेट रूल समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बेस महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला सोडा पकडा सोडा या ट्रिक नुसार पहिलं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फर्मेशन बघितलं आपण आणि हायड्रोजनचे पूर्ण केस स्टडी केला आपण. हायड्रोजनचा केस स्टडी काय आहे तर हायड्रोजन लॉस करेल, गेन करेल आणि शेअर करेल. म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट कळली, लक्ष समोर द्यायचं स्वराली. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे की जर ऍटोमला स्टेबल व्हायचंय तर ऍटोम काय करणार, कंपल्सरी इलेक्ट्रॉनचा लॉस, आयदर गेन आयदर शेअर. लक्षात आलं का? तर पार्ट 2 मध्ये आपण आता पुढचा एलिमेंट बघणार आहे. काय? हायड्रोजनचा पुढचा कोण होता? हेलियम. कोण होता? हेलियम. पण हेलियम तर नोबेल गॅस आहे, आपण लास्ट लेक्चरला प्रूव्ह केले. आता हेलियमच्या पुढे कोण आहे बाळांनो? लिथियम. कोण आहे? पण जर तुम्ही बघितलं तर बघा आता पुढचा अभ्यास करूयात आपण. चला आता नेक्स्ट मध्ये आपण बघा हायड्रोजनचा अभ्यास केला ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 होता. हेलियमचा अभ्यास केला ज्याचा ॲटॉमिक नंबर काय होता? 2. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 होता, हेलियमचा 2 होता. आता त्याच्या पुढचा कोण आहे बाळांनो? लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर कितना है? 3 है. कितना है? 3. बरोबर का? आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर अगर 3 है फिर भी वो जवळ है हेलियम के पास. अरे है की नाही जवळ? अरे झंडू बाबांनो ऐकताय का? मग लिथियम के नजदीक का नोबेल गॅस कुठला आहे? हेलियमच है. कळलं का? आता तुम पुढे जाओगे, पुढे कोण आहे? बेरिलियम है, नंतर काय येगा? बोरॉन आएगा, नंतर परत कार्बन आएगा, नंतर नाइट्रोजन है, नंतर ऑक्सीजन है, नंतर फ्लोरीन है आणि नंतर कोण आहे? निऑन. समझ गए क्या? पण आता इथे एक गोष्ट विचार करणे की है. कुठला विचार करायचा आहे तुम्हाला बाळांनो? लक्ष समोर द्या परत एकदा. हे बघा, हेलियमच्या जवळ कोण आहे? हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, लय झाला बोरॉन. हळूहळू पुढचे हेलियम असतं लांब होत चालले. नीट बघा आता कोणाच्या जवळ येत चाललेत पुढचे रे? निऑन. कोणाच्या जवळ येत चाललेत? निऑन. कळलं का? मग आता आपल्याला एक गोष्ट बघितली पाहिजे इथं आवर्जून. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं? 1s2 1s2. ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आलते? 2. 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आले म्हणून आपण काय म्हणलं होतं त्याला? ड्युप्लेट. काय म्हणलं होतं? ड्युप्लेट. म्हणजे नोबेल गॅस कशाने स्टेबल आहे? ड्युप्लेट. म्हणजे तुम्हाला पहिला रूल कळला स्टॅबिलिटीचा ऍटॉमच्या. नोबेल गॅस नॅचरली सगळे कसे असतात? स्टेबल. मग पहिल्या नोबेल गॅस मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2. मग 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला हेलियम कसा आहे? स्टेबल. कसा आहे? स्टेबल. इथं फिक्स झालं. 2 इलेक्ट्रॉन बाकी कुणाच्यातच येत नाही. कळलं का? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतोय मी, शब्द नीट ऐका माझा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता तुमच्या त्याच्या पुढे आहे आपला निऑन. किती नंबर आहे रे? किती नंबर आहे निऑन? 10. किती नंबर आहे बाळांनो? 10. आता 10 ला बघा, सोडा यस यस, पकडा सोडा, पकडा सोडा, पीएस. बरोबर आहे का? ह्याला नंबर द्या 1 2 3 4. टीला नंबर 2 3. बरोबर आहे का? आता भरपूर आपण लांब गेलो, आता काहीच आपल्याला टेन्शन नाहीये. भरा इलेक्ट्रॉन 1s2 2s2. कारण कॅपॅसिटी मागच्या टॉपिक मध्ये शिकवली. एसपीडीएफ माहिती आहे ना? 2 6 10 14. बऱ्याच जणांना लक्षात नव्हतं. 2 6 10 2 एस मध्ये 6 पी मध्ये 10 डी मध्ये आणि एफ मध्ये 14. व्हेरी नाईस बच्चा लोक. आता इथं काय आलं? 6. मोजा बरं, 2 2 4 6 10. म्हणजे हे पुढचं काही आवश्यकता नाही. म्हणजे आता इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन संपलं आपलं. आता तुम्हाला ह्याच्यात शोधायची ती व्हॅलन्स शेल. काय शोधायचे? व्हॅलन्स शेल. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघा, इथं किती आहे? 1. इथं किती आहे? 2. इथं किती आहे? 2. 3 कुठे आहे? 2च आहे. नीट बघा, पुढचं मी काढून टाकले, इरेज केले. आता लक्ष द्या बाळांनो. आठवतंय का? बघा आपण सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबर, लोएस्ट एनर्जी. आठवलं का कॉन्सेप्ट? अबॉव प्रिन्सिपल आठवलं का? मग त्याच्यामध्ये बघा इथं आता तुम्ही मला सांगा, आता व्हॅलन्स शेल किती नंबर घेणार तुम्ही? 2. 1 नंबर घेऊ शकता का आता? नाही, कारण 1 नंबर मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, पण त्याच्या पुढचे इलेक्ट्रॉन S2 मध्ये पण गेले.
पुढच्या 2 मध्ये पण गेलेत. गेलेत का नाही गेले? आता 2 वेळा येऊ, नाही तर 2 4 वेळा. काय फरक पडत? ती सगळी व्हॅलेन्शियलच आली. 2 नंबरची व्हॅलेन्शियल कोणती आली बाळांनो? यल. कोणती आली? यल. आता 2 नंबरच्या व्हॅलेन्शियल मध्ये जर यल आली तर सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला लक्षात येईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता 2 नंबरची शेल यल आहे तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मोजा. पहिल्या एस मध्ये किती आहेत? 2 आणि दुसऱ्या पी मध्ये किती आहेत? 6. 6 आणि 2 8. 8 फॉर ऑक्टेट. 8 फॉर सेम रूल. सायंटिस्ट लोक म्हणले हा सुद्धा रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. म्हणजे ह्याला इलेक्ट्रॉन रिएक्शन मध्ये जिथं भाग घेत नाही ना तिथं समजून जायचं तो इलेक्ट्रॉनचा लॉस पण करत नाही, गेन पण करत नाही आणि शेअर पण करत नाही. त्यामुळे रिएक्शन होणारच. रिएक्शन कधी होते? जेव्हा एखाद्या ऍटोमनं स्वतःचा इलेक्ट्रॉनचा लॉस केला, गेन केला, आयदर शेअर केला. इथं आपला हेलियम बाबा तसाच आहे, बरोबर का? निऑन तात्या तसलेच. लक्षात आलं का? हे निवांत चावडीव बसणार. कळलं का? लागल्यात भांडणं लागू दे, आम्हाला काही देणं घेणं ना. तू आलास तुझ्या पक्षाचा, तू आलास तुझ्या पक्षाचा, आम्हाला काही देणं घेणं नाही. तसे रिएक्शन मध्ये भाग घेणे नाही. मग आता तुम्हाला लक्षात आलं का? जे नोबेल गॅस आहेत ऑलरेडी नॅचरली स्टेबल आहेत. लय महत्वाचं वाक्य बोलतोय. एक तर ते डुप्लेटला रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत आणि दुसरं ऑक्टेटला. म्हणजे आता सांगा बरं कोणत्या रिझनला म्हणजे कोणत्या सिच्युएशनला ऍटोम रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही? आयदर त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डुप्लेट किंवा ऑक्टेट असले पाहिजे. जणांना समजलं हातवर करा. अंडरस्टँड? चलो नेक्स्ट. आता आपण पुढचा ऍटोम घेऊयात बच्चा लोक. चला बच्चा लोक समोर बघा. आता इकडे बघा. आता आपण लिथियम घेऊयात. लिथियम ज्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे बाळांनो? 3. मग काय येईल? सोडा 1s 2s. बरोबर आहे का रे बाळांनो? आता घ्या 1s 2. 2 इलेक्ट्रॉन भरणार ना, पण इलेक्ट्रॉन आहेत किती आपल्याकडं? 3. 2s 1. आलं का लक्षात? झाले का? भरले का इलेक्ट्रॉन? आता सांगा व्हॅलन्स शेल काय आली याची? 1 येऊ शकत. त्याच्या पुढचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर प्रेझेंट आहे ना, म्हणून प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅलन्स शेल कोणती आली? 2. 2 म्हणजे कोणती? एल. आली का लक्षात सगळ्यांच्या? चला आता व्हॅलन्स शेल एल आली. मोजा इलेक्ट्रॉन किती आहेत मग? 1. 1 इलेक्ट्रॉन आहे. पिरियोडिक टेबल शिकलाय ना, आठवलं का? 1 इलेक्ट्रॉन आहे असणारे एका लाईनीत येतात, त्याला आपण अल्कली मेटल म्हणतो. 2 आलेल्यांना अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतो. शिकवले ना? आहे का लक्षात? अभ्यास घरी केलाच नाही तर आपल्याला कुठनं येणार आहे? अभ्यास करायचा. चेहरा सांगतो तुमचा अभ्यास करत नाही. ऑनलाईन वाले नुसतं ऐकू नका, कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. चला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिथियमचं 1s 2 2s 1. आता काय होणार सांगतो तुम्हाला. आता बरेच जण म्हणतील सर आता लिथियमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. अरे पण लिथियमच्या जवळचा नोबेल गॅस कोणता आहे बच्चा पार्टी? हेलियम. हेलियमचं काय कम्प्लीट आहे? ड्युप्लेट. काय कम्प्लीट आहे? आता हेलियमचं ड्युप्लेट आहे, ह्याचं पण ड्युप्लेट आतल्या शेल मध्ये आहे का नाही बघा तुम्ही इथं. ही व्हॅलन्स शेल आहे. ही काय आहे? व्हॅलन्स शेल. एका इलेक्ट्रॉनची व्हॅलन्स शेल आहे, पण त्याच्या आतल्या शेलला आपण पॅनल्टिमेट शेल म्हणतो. कुठली शेल? आतल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन कम्प्लीट आहेत? शाबाश. किती इलेक्ट्रॉन कम्प्लीट आहेत? 2. मग आतल्या शेल मध्ये ड्युप्लेट कम्प्लीट आहे का नाही? आहे का नाही? मग लिथियम काय करतो? नीट लक्ष द्या. लिथियम इकडे बघा. लिथियम ज्याचा ऍटॉमिक नंबर 3 आहे तो काय करतो माहितीये का? इकडे बघा. लिथियम प्लस मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे आता सांगा, मगाशीच नाव शिकवले तुम्हाला. हा लिथियम कोण आहे? त्याचा लिथियमचा ऍटोम कोण आहे? हा ऍटोम. हा काय झाला? लिथियमचा आयन. म्हणजे तुम्हाला आयन कधी म्हणायचं कळलं का? आता 12वी संपली तरी पोरांना कळत नाही. काय डोंबलं रिएक्शन करणार आहेत? हा सगळे उजडे चमन. 11वीला अभ्यास करायचा नाही आणि 12वीला बसायचं ओरडत. कळलं का? आता मला सांगा बच्चा पार्टी, हा लिथियम प्लस आहे. किती प्लस आहेत रे लिथियमचे? 1 प्लस. आणि लिथियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती काढलेत रे तुम्ही? 1च. म्हणजे 1 प्लस याचा अर्थ 1 इलेक्ट्रॉनचा त्यानं काय केलाय? लॉस. मगाशी शिकवलं 1 इलेक्ट्रॉनचा काय झाला? लॉस. बघा इलेक्ट्रॉनचा काय झाला? लॉस. आलं का लक्षात? आता जर त्याचा लॉस झाला तर पाठीमागे ड्युप्लेट राहते का नाही? राहते का नाही शिल्लक? जर कळलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून परत मागे घ्या व्हिडिओ, परत बघा. दिस इज वेरी 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 मतलब बहुत ही आपको बड़ा गोल्डन चान्स आहे. कुठंच असं नाही माहितीये का? शिकवलं पोरं अभ्यास करत नाहीत, विसरतात.
काय घरी जाऊन तुम्हाला मीच शिकवलेलं माझंच आहे असं परत बघायला मिळतंय. दिस इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ टेक्नॉलॉजी अँड विच प्रोव्हाइड्स यू बाय स्वराज्य अकॅडमी. आणि तुम्ही नावाला साजेसा खेळ करा अभ्यासाचा, लक्षात घ्या. कळलं कसं काय ना. आता इथं तुम्ही नाही म्हणायचं सर हायड्रोजन सारखा मग तो गेन पण करेल की. गेन कराल की गेन केल्यावर काय होईल सांगा. गेन केल्यावर काय होईल, काहीच होत नाही. शेअर पण करू शकत नाही. कळलं का. त्यामुळं इथं लिथियम काय करणार, फक्त आणि फक्त लॉसच. काय करणार, लिथियम लॉसच. म्हणजे आज लिथियमच्या बाबतीत आपण बघितलं, लिथियमनं काय केलं, इलेक्ट्रॉनचा स्वतःचा लॉस काय केला, लॉस. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे बघा, हा लिथियम आहे, बरोबर आहे का. लिथियमच्या पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती होते, के मध्ये 2. किती होते, 2. आता दुसरी शेल लिथियमची कुठली रे बच्चावरती बघा, दुसरी शेल के झाली की ही, आणि ही कुठली एल. एल मध्ये एकच इलेक्ट्रॉन होता, बरोबर का. आता ह्या इलेक्ट्रॉनचा लॉस केल्यावर मला सांगा लिथियम मध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, 2च. के शेलच राहिली ना फक्त, येस ऑर नो. अरे के शेलच राहिली की फक्त. आता कोण सांगतंय मला, येस बघू तुमच्यापैकी कोण हुशार आहे. हा लिथियमचा काय काढलाय मी बघा, 3 इलेक्ट्रॉन, 2 आणि 1 3. म्हणजे हा लिथियमचा काय रे बाळांनो, लिथियमचा काय, हा ऍटोम आहे. काय लिथियमचा, हा ऍटोम. आणि हा लिथियमचा काय आहे, मी फक्त डायग्राम काढली, बरोबर का. आता सांगा मला कुणाची साईज मोठी झाली, आतल्या ह्या इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन लॉस झाला, हा इलेक्ट्रॉन काय झाला, लॉस. लॉस झाल्यामुळे ही शेल राहील का आता, त्यानं लॉस केलाय ना, कुणाला पण केला असेल ते बघू पुढे आपण, बरोबर आहे का. पण आता गंमत काय आहे, हे चार्जेस तुम्हाला काढता आले पाहिजेत कंपल्सरी. हायड्रोजनवर तिन्ही पण चार्ज काढले आपण, प्लस काढला, मायनस काढला, आणि शेअरचा रॅडिकल पण काढला. डोक्यात ठेवायचं, शेअर म्हणलं की काय झालं होतो, रॅडिकल. लॉस म्हणलं की पॉझिटिव्ह चार्ज, गेन म्हणलं की निगेटिव्ह चार्ज. आता इथं लॉस केलाय म्हणून निगेटिव्ह चार्ज आला, आला का नाही. इलेक्ट्रॉन बाणाच्या पुढे का मागे आहेत रे बाळांनो, अरे बाणाच्या पुढे का मागे इलेक्ट्रॉन आलाय, याचा अर्थ त्यानं काय केला, लॉस. काय केला, लॉस. मग एक लॉस केला, एक पॉझिटिव्ह चार्ज. मग मला सांगा ह्या ऍटोमची साईज बघा, ह्या ऍटोमची साईज आणि ऍटोमची साईज वाढली का कमी झाली. लिथियम आयन आहे ना, हा लिथियम आयन, कुणाची साईज मोठी आहे सांगा, लिथियम ऍटोम का लिथियम आयन. लिथियम ऍटोमची साईज मोठी आहे. कळलं का. आता मला सांगा इथं लिथियमचा हा जो सेंटरचा न्यूक्लियस आहे बाळांनो, हा जो सेंटरचा न्यूक्लियस आहे लिथियमचा, त्याच्यात 3 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 3. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे 3 प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्जचा न्यूक्लियस आहे. कळतंय का, सगळ्यांना शिकवलंय मी, पिरियोडिक टेबल पण शिकलाय आहे का नाही. मग इथं सुद्धा हा जो न्यूक्लियस आहे बाळांनो, हा न्यूक्लियस सेमच राहिलाय, 3 प्रोटॉन प्लसचा हा न्यूक्लियस आहे, बरोबर आहे का, सांगा आता मला. अरे बरोबर आहे का. पण इथं नीट बघा, लय महत्वाचं सांगतोय बाळांनो, हा 3 प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज असलेला न्यूक्लियस 3 इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करत होता, अट्रॅक्ट. काय करत होता, अट्रॅक्ट. पण गमतीचा भाग आहे, आता इथं 3 प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज किती इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतोय, 2च. म्हणजे साईज काय होणार, अजून कमी होणार. अट्रॅक्शन हे बघा, लक्षात आलं का, अट्रॅक्शन काय झालं, कमी. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन, आतला पॉझिटिव्ह चार्ज वाढला ना, आता पॉझिटिव्हची ताकद वाढली, निगेटिव्हची ताकद कमी झाली. निगेटिव्हची ताकद कमी झाली तर हे निगेटिव्ह आतमध्ये अजून आकसून घेतले जाणार आहे. आपल्या शुद्ध प्युअर मराठी भाषेत, पोरांना कळतच नाही केमिस्ट्रीची लँग्वेज, नका कळू द्या. साधी गोष्ट आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय का नाही, मग निगेटिव्ह चार्जला तो आणखी आत खेचतो, आकसून घेतो, थोडक्यात आकसून घेणे. कळलं का. त्यामुळे लिथियम आयनची साईज अजून लहान होती, आणि साईज लहान आली की त्याची रिएक्टिव्हिटी अजून वाढते. जेवढी साईज लहान तेवढी त्याची रिएक्टिव्हिटी जास्त. कळलं का सगळ्यांना, येस ऑर नो. येस. आज आपण पार्ट 2 मध्ये लिथियम ऍटोम स्टडी केला. आता लक्षात ठेवायचं लिथियम रिएक्टिव्ह काय, कारण तो एक इलेक्ट्रॉनचा काय करतो, लॉस. काय करतो, लॉस. समजलं का, इज दॅट क्लिअर का नाही कळलं. येस. असाच पुढचा व्हिडिओ छोटे छोटे 10 12 12 15 15 कळलं का. व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारे जास्त लेंदी नाहीये. पार्ट 3 साठी वाट बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महाराष्ट्राला ट्युशन फ्री करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.